अमळनेर तालुका शेतकी संघाच्या प्रेसिडेंटपदी संभाजी लोटन पाटील तर व्हाईस प्रेसिडेंटपदी गणेश धर्मराज भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने संचालक मंडळाने दोघांची निवड केली। अमळनेर तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार पॅनलचे 10, काँग्रेस प्रणीत शेतकरी पॅनलचे 3 तर भाजप प्रणीत किसान विकास पॅनलचे 2 संचालक निवडून आले होते। प्रेसिडेंट व व्हाईस प्रेसिडेंट पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया 19 रोजी सकाळी 11 वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पडली। यावेळी सहकार पॅनलचे संचालक संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, विक्रांत पाटील, नितीन पाटील, रणजित पाटील, शंकर बैसाने, सुषमा देसले, मालुबाई पाटील, शेतकरी पॅनलचे सुरेश पाटील, प्राध्यापक श्याम पवार तर किसान विकास पॅनलचे जितेंद्र पाटील व प्रफुल्ल पवार उपस्थित होते। निर्धारित वेळेत सत्ताधारी गटातील फक्त दोघांचे फॉर्म प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील तर सहाय्यक अधिकारी सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले। दरम्यान आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित प्रेसिडेंट संभाजी पाटील व व्हाईस प्रेसिडेंट गणेश भामरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांनी प्रास्ताविक केले तर नवनिर्वाचित व्हाईस प्रेसिडेंट गणेश भामरे यांनी आभार मानले। कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान नवनिर्वाचित प्रेसिडेंट संभाजी पाटील हे जरी सहकार पॅनलमधून निवडून आले असले तरी ते काँग्रेस पक्षात होते, मात्र प्रेसिडेंट निवडणुकीच्या आधीच संभाजी पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। त्यामुळे पक्षाची देखील ताकद वाढली आहे। अमळनेर शहरात अनधिकृत डिजिटल फलकबाजीला उधाण आले असून फलकामुळे महापुरुषाचा अवमान झाल्याची तक्रार मिळताच पालिकेने फलक हटाव मोहीम तीव्र केली आहे। ठेका संपल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून शहरात कुठेही फलक लावले जात होते। एकमेकांचे फलक झाकण्याच्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने धुळे रस्ता, वाघ बिल्डिंग, जामी चौक, बस स्थानक व दुभाजकांवरील सर्व लहान मोठे बॅनर हटवले। या कारवाईमुळे शहर स्वच्छ दिसू लागले आहे। दरम्यान कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काही नगरसेवकांकडून दबाव आणला जात असून विनापरवानगी फलकांमुळे पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याची ओरड आहे। फलकांच्या जागा निश्चित असून परवानगी न घेता लावलेले बॅनर काढले जातील व कारवाई होईल। फलक काढण्यात सातत्य ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले। API सांगून पहिले लग्न झालेले असताना महिलेशी दुसरे लग्न करून SRP कर्मचाऱ्याने 21 तोळे सोने, 5,98,000 रुपये आणि महिन्याला 10,000 रुपयात फसवणूक केल्याची घटना 2022 पासून गजानन महाराज मंदिराजवळ मुंदडा नगरमध्ये घडली। सुरेखा एकनाथ साळुंखे राहणार मराठा मंडपाच्या मागे, दोंडाईचा तालुका शिंदखेडा या महिलेने ही फिर्याद दिली आहे। 16 जून 2022 रोजी मुंदडा नगर येथील विनोद भटू सोनवणे याच्याशी विवाह झाला। तो नागपूरला ड्युटीवर असल्याने सुट्टीवर आला की ते दोघे मुंदडा नगरमध्ये एकत्र राहत होते। विनोद सोनवणे याने बुलेट घेण्यासाठी 98,000 रुपये तिच्याकडून मागून घेतले। 21 एप्रिल 2023 रोजी त्याने सुरेखाला तिच्या नावावर शेती खरेदी करण्यासाठी 21 तोळे सोने मागून मोडून घेतले, तसेच 5 लाख रुपये देखील मागून घेतले, मात्र शेती खरेदी केली नाही। त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा तो शारीरिक आणि मानसिक गांजपाठ करायचा आणि आणखी पैसे लागणार म्हणून महिन्याला 10,000 रुपये मागू लागला। 3 मे 2026 रोजी सुरेखा मानस हॉस्पिटल जळगाव येथे ऑपरेशनला गेली तेव्हा त्याने तिचे नाव वैशाली असे लिहिले। याबाबत विचारणा केली तेव्हा विनोदने सांगितले की माझ्या पहिल्या पत्नीचे नाव वैशाली आहे आणि तिच्या नावावर मी कागदपत्रे केली आहेत, खर्च कमी लागेल। सुरेखा त्यावेळी काही बोलली नाही, मात्र घरी आल्यावर त्याला पहिल्या लग्नाबद्दल विचारपूस केली तेव्हा पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे असे सांगितले। सुरेखाने त्याला 21 तोळे सोने, 5 लाख रुपये आणि बुलेटचे 98,000 परत मागितले तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देत होता। सुरेखाला तिच्या फसवणुकीची जाणीव झाल्याने तिने अमळनेर पोलीस स्टेशनला विनोद विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 85, 316(2), 82(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काकळीच करीत आहेत।
दरम्यान पोलिसांनी विनोद भटू सोनवणे याची अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता तो API नव्हे तर SRP मध्ये नोकरीला असून काश्मीरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अल्पवयीन असताना प्रियकरासोबत पळून गेली आणि प्रसूतीच्या वेळी वय उघड झाल्याने पतीविरुद्धच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची नामुष्की चोपडाई कोंढावळ येथील अल्पवयीन गृहिणीवर आल्याची घटना 17 रोजी आली. चोपडाई कोंढावळ येथील एक अल्पवयीन महिला प्रसूतीसाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 रोजी त्या महिलेला मुलगा झाला. नोंदणीसाठी जन्मतारीख विचारली असता महिलेचे वय 17 वर्षे 5 महिने आढळून आले. डॉक्टरांनी पोलिसांना कळवल्यावर तिचा जबाब घेण्यात आला. तिने जबाबात सांगितले की इनेश राजू पावरा याच्याशी माझे प्रेमसंबंध होते. त्याने मला 2025 मध्ये पळवून आणत लग्न न लावताच त्याच्या परिवारासोबत ठेवून शारीरिक संबंध ठेवत होता. ही बाब तिच्या सासू सासरे आणि आई वडिलांना कोणालाच माहीत नव्हती. ती गर्भवती राहिली आणि दिवस भरल्यावर तिच्या सासूने तिला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. प्रसूतीच्या वेळी ही बाब लक्षात आल्याने जबाबावरून अमळनेर पोलीस स्टेशनला बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012च्या कलम 6 सह भारतीय न्याय संहिता कलम 64(m)(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीच करीत आहेत. अमळनेर येथील ममता विद्यालयात तालुका विधी सेवा समितीतर्फे मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमळनेर न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय श्री E.K. चौगले उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी मानसिक व बौद्धिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्यासाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींविषयी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक संदीप मराठे व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विनोद पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्यासाठी येथील प्रताप हायस्कूलमध्ये लिनेस क्लबतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा कविता पारख, इन्चार्ज ऑफिसर जास्मिन भरूचा, कॅबिनेट ऑफिसर जया जैन, डॉक्टर मंजुश्री जैन व शारदा अग्रवाल उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका SP बाविस्कर यांनी सर्वांचे स्वागत केले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या आणि इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके वितरित करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे ही समाजाची जबाबदारी असून यासाठी दानशूर व्यक्ती व माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन अध्यक्षा कविता पारख यांनी केले. सूत्रसंचालन DN पालवे यांनी तर आभार प्रदर्शन SA खांजोडकर यांनी केले. अमळनेर येथे राजपूत एकता मंचतर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा 486वा जन्मोत्सव 17 जून रोजी विविध जनहितैषी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. मिरवणूक किंवा DJ न लावता रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यान अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाराणा चौकात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे पूजन व रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात 100हून अधिक रक्तबॅग संकलित झाल्या. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा पार पडला. यावेळी स्पर्धा परीक्षा व अन्य क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांसह नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. मुख्य व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे यांनी महाराणा प्रताप हल्दी घाटी युद्धाची 450 वर्षे व भारत या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत त्यांच्या शौर्याचा वारसा नव्या पिढीसमोर मांडला. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. JCB का लावत नाही या कारणावरून एकाला चौघांनी काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे 11 रोजी सकाळी 10 वाजता घडली. एकलहरे येथील सुभाष निंबा वाडिले हे सुनील हरचंद पाटील यांच्या शेतात JCBचे काम सुरू होते. ते JCB घेण्यासाठी बांधावर गेले असता विक्रम दामू पाटील
भरत विक्रम पाटील, समाधान लखीचंद पाटील, चेतन निंबा पाटील, सर्व राहणार 1 तास हे चौघे विक्रम दामू पाटील यांच्या गट नंबर 81-4च्या बांधावर उभे असताना विक्रम पाटील यांनी तू माझे जेसीबी का लावत नाही म्हणून तुला जास्त झाले आहे म्हणत चौघांनी शेतातील काठ्यांनी उजव्या खांद्यावर, मांडीवर, दोन्ही पायांवर मारले. चेतन यांनी चापडबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत 4ही जणांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे लग्न होऊ देणार नाही. तुझी समाजात बदनामी करेल, तुझे बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील एक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर येथील तरुणीने फिर्याद दिली की अभिषेक तानाजी हटकर, राहणार वाकडी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड हा माझ्याशी लग्न कर असा आग्रह धरत होता. तरुणीने नकार दिला तर त्याने तुझे बदनामीकारक फोटो व्हायरल करेल, तुझी समाजात बदनामी करेल, तुझे लग्न होऊ देणार नाही, झालेस तर तुझ्या सासरी येऊन बदनामी करेल. त्यावेळी तरुणीने त्याला धाडस करून सांगितले की तुला जे करायचे ते कर, मी घाबरत नाही. त्यानंतर त्याने तरुणींच्या मेहुणांच्या मोबाईलवर बदनामीकारक फोटो पाठवले होते. 13 सप्टेंबर 2025 रोजी अभिषेक विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज केला होता. त्यानंतरही तो न थांबता अभिषेकने तरुणींच्या नातेवाईकांकडे बदनामी करतच राहिला. म्हणून तरुणींच्या वडिलांनी पुन्हा 18 मे 2026 रोजी पुन्हा अभिषेक विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. यानंतर मुलीच्या घरच्यांनी अभिषेकच्या कुटुंबाला याबाबत सांगितले असता त्यांनी आम्हाला काही माहीत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले होते. तरीही अभिषेकने नातेवाईकांकडे तरुणीची बदनामी सुरूच ठेवली होती. म्हणून अखेर तरुणीने अमळनेर पोलीस स्टेशनला अभिषेक हटकर याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 79, 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.